स्वाध्यापासून बांधापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत. जो चांद्यापासून बांधापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल. जो सवाल आपण सर्वांनी सध्या थंबनेलमध्ये पाहितला आणि जो सवाल आपण सर्वांनी सध्या टायटलमध्ये वाचला, जो सवाल सध्या तुमच्या माझ्या आणि आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय, ज्या सवालाच्या अनुसार अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा 5,500 पार. जसा हा सवाल सध्या तुमच्या मनात उपस्थित झालाय तसाच हा सवाल कुठेतरी सध्या माझ्या सुद्धा मनात उपस्थित झालाय. जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे तो सध्याच्या कंडिशनला हा सवाल विचारायला लागलाय, हे अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा 5,500 पार. चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे जाणून घेऊयात उत्तर. जर आपल्या सर्वांना सुद्धा या यक्ष प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर याच्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. ज्यांनी आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्या सर्वांना या ठिकाणी विनंती करतो की चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल. जो सवाल सध्या तुमच्या माझ्या आणि आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय, ज्या सवालाच्या अनुसार अखेर कधी होणार आता सोयाबीनचा भाव हा 5,500 पार. चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात उत्तर की अखेर कधी होणार आता सोयाबीनचा भाव हा 5,500 पार. जर आपल्या सर्वांना सुद्धा या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची दर पातळी कशी हे प्रथम बघावं लागेल आणि त्याचबरोबर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी व पुरवठ्याची स्थिती कशी आहे हे बघावं लागेल आणि याचा परिणाम भविष्यामध्ये सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो आणि या परिणामामुळे मग अखेर कधीपर्यंत सोयाबीनचा भाव हा 5,500 होऊ शकतो या सर्वात महत्त्वाच्या आपल्या यक्ष प्रश्नाचे या ठिकाणी देऊन टाकतो आपणास अचूक आणि सविस्तर उत्तर. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी दिसत आहे ती सध्याच्या कंडिशनला आहे 5,000 रुपये प्रति क्विंटल पासून 5,300 रुपये प्रति क्विंटल. आपण जर बघितलं तर 8 ते 10 दिवसापूर्वी हा सोयाबीनचा बाजारभाव 47 ते 5,000च्या दरम्यान होता. परंतु अमेरिका व इराण यांच्यामध्ये जो संघर्ष सुरू झालाय त्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाचे भाव भडकले, ज्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे भाव सुद्धा भयंकर भडकले. त्याच्यामुळं आपण जर बघितलं तर या ठिकाणी जो सोयाबीनचा भाव आहे देशांतर्गत बाजारामध्ये या ठिकाणी सुधारलेला आहे. आता इथून पुढच्या परिदृश्याचा विचार केला तर एकतर मागणीपेक्षा पुरवठा हा अगोदरच कमी आहे, त्याचबरोबर डॉलरच्या तुलनेत रुपया हा कमकुवत होत असल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातून जे खाद्यतेल आयात आपल्याला करावी लागते ती त्या ठिकाणी महाग पडत आहे. आणि ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर जे संघर्षाचं वातावरण ते लगेचच सॉर्ट आउट होईल याची सुद्धा शक्यता दिसत नाही. याच्यामुळं आपल्याला कुठेतरी सोयाबीनचा बाजारभाव आहे तो लवकरच 5,500ला गवसणी घालताना दिसू शकतो. याच्यामुळं 15 मार्चपासून ते 31 मार्चच्या दरम्यान जर सोयाबीनचा बाजारभाव सुधारला आणि 15 मार्च ते 31 मार्चच्या दरम्यान जर सोयाबीनचा बाजारभाव हा 5,500च्या आसपास पोहोचला किंवा 5,500ला क्रॉस करताना दिसला तर कसल्याही प्रकारचं आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं या ठिकाणी स्पष्ट मत. राहिला प्रश्न विक्रीचा तर तुम्हाला माझा एक समर्पक सल्ला आहे की बघा, भविष्यात युद्ध कधीही थांबू शकते, संघर्ष कधीही त्या ठिकाणी निर्वाळू शकतो आणि माझं तर मत आहे की पुढच्या 2-3 दिवसातच संघर्ष संपुष्टात यावा, कारण जो संघर्ष तो कोणासाठी चांगला नसतो. मग अशा परिस्थितीमध्ये अचानक जर संघर्ष थांबला तर सोयाबीनचा भाव हा पक्का कमी होणार आहे. पण आता कधी होणार आहे कोणालाच माहीत नाही. म्हणून माझं मत आहे की 15 ते 31 मार्चच्या दरम्यान जेव्हा सोयाबीनचा भाव 5,500ला गवसणी घालेल तेव्हा आपण 33 ते 50% सोयाबीन विकून टाकावं आणि बाकी सोयाबीन तेजीसाठी रोखून धरावं, ज्यामुळे होईल आपल्या इथं खूप खूप फायदा.
आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग जो सोयाबीनचा भाव आहे तो कशा पद्धतीने राहणार आहे याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता इथंच सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र सातत्याने तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या वेळेत आपला मित्र उदय लाड हा मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.